ठाणे शहर काँग्रेस मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांचे निधन, पत्नीने दिली अग्नी. ठाणे शहरातील माळी समाज मंडळाचे माजी अध्यक्ष, ठाणे काँग्रेसचे नेते व मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांचे मंगळवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी प्राजक्ता आहे, तर दुपारी ठाण्यातील जवाहर बाग येथील स्मशानभूमीमध्ये शिंदे यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांची पत्नी प्राजक्ता यांनी शिंदे यांच्या पार्थिवाला अग्नी दिली. त्यांच्या निधनाने ठाणे शहरातील एक समाजप्रिय, दिलदार व्यक्तिमत्व हरपलं, अशी प्रतिक्रिया त्यांच्या निकटवर्तीयांकडून व्यक्त करण्यात आली. ठाणे शहर काँग्रेसचे दिवंगत माजी अध्यक्ष बाळकृष्ण कुर्णेकर यांचे सहकारी आणि अनेक सामाजिक चळवळींचा कणा असलेले सचिन शिंदे हे ठाणे शहरातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातच परिचित होते. 2 आठवड्यापूर्वी ब्रेन हॅमरेज झाल्याने त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 2 आठवडे मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेरीस मंगळवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची वार्ता ठाणे जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. सचिन शिंदे यांच्या अंत्यदर्शनासाठी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत, प्रदेश सचिव संतोष केणी, प्रदेश सचिव मनोज शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण, माजी नगरसेवक संजय वागुले, भरत चव्हाण, सुधीर कोकाटे, मनोहर डुमरे, केदार दिघे, सुहास देसाई, राहुल पिंगळे यांच्यासह सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाय पडून निघूया ना. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ओल्या व सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची जागेवरती सुविधा असलेल्या अद्ययावत टोगो व्हॅन ओवळा माजीवाडा मतदारसंघाला देण्याचं नियोजन असून 2 टोगो व्हॅन यापूर्वी शहराच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून ही अद्ययावत सेवा चालवणारी ठाणे महापालिका महाराष्ट्रातील पहिलीच आहे. ठाणे शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघामध्ये राबवायला घेतला आहे. कचऱ्याची विल्हेवाट जागेवरच होऊ शकेल व आपल्या मतदारसंघातील कचरा हा डम्पिंग ग्राउंडवर जाणार नाही. कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा व सुका कचरा असं त्यांचं वर्गीकरण करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येईल व कचऱ्याचे खतात रूपांतर होईल. यासाठी अत्याधुनिक टोगो व्हॅन लोकांच्या सेवेत देण्यात येते. या टोगो व्हॅनमध्ये कचरा परस्पर टाकल्यावरती लगेचच ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा केला जातो. त्या कचऱ्याचे तिथल्या तिथेच खतामध्ये रूपांतर होते. प्रायोगिक तत्वावरती 2 टोगो व्हॅन मतदारसंघासाठी देण्यात आलेल्या असून आमदार प्रताप सरनाईक यांनी टोगो व्हॅनचे प्रात्यक्षिक पत्रकार परिषदेमध्ये दाखवले. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी आचारसंहिता लागण्यापूर्वी लोकांच्या सेवेत टोगो व्हॅन दिलेल्या आहेत. भविष्यात ओवळा माजीवाडा मतदारसंघासाठी 50 व्हॅन देणार आहेत, जेणेकरून कचऱ्याची विल्हेवाट जागेवरच होऊ शकेल आणि आपल्या मतदारसंघातील कचरा हा डम्पिंग ग्राउंडवरती जाणार नाही. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी माझ्या मतदारसंघामध्ये कचरा प्रकल्पासाठी काही निधी मंजूर करण्यात आला होता. त्याची निविदा प्रक्रिया वगैरे राबवून मोठा जो कचरा प्रकल्प आहे तो गायमुख येथे कार्यान्वित झाला आणि प्रामुख्यानं ह्या 2 टोगो व्हॅन गाड्या आपण त्यातनं घेतल्या होत्या आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी ह्या नागरिकांच्या सेवेमध्ये सुद्धा चालू झालेले आहेत. परंतु याचं प्रात्यक्षिक फक्त सर्वसामान्य जनतेला कळावं म्हणून आज तुमच्या समोर त्या गाड्या मी आणलेल्या आहे. कारण लोकांचा अजूनपर्यंत हे नक्की गाड्या काय आहे आणि गाड्यांच्या माध्यमातून काय कचरा कुठल्या प्रकारचा त्यामध्ये आपण टाकला पाहिजे आणि कुठल्या प्रकारचा कचरा आपण बाजूला ठेवला पाहिजे ह्याची जनजागृती होत नसल्या कारणानं आपल्याला ह्या ठिकाणी बोलवलं. प्रामुख्यानं ही टोगो व्हॅन आहे आणि ठाणे महानगरपालिकेला आम्ही सुपूर्द केलेली आहे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी. आणि ही टोगो व्हॅन पूर्ण आमचा लोकमान्य नगर, शास्त्री नगर, वर्तक नगर, घोडबंदर रोड ह्या परिसरामध्ये ही टोगो व्हॅन फिरते आणि जो ओला कचरा आहे तो ओला कचरा ह्यामध्ये टाकला जातो. साधारणतः 1.5 टन कचरा एक व्हॅन प्रत्येक दिवशी घेऊ शकते आणि ह्या 1.5 टन कचऱ्याच्या माध्यमातून रोज 1.5 टन अशा पद्धतीनं जर कचरा तो गोळा केला जातो आणि त्यातनं मग खत निर्मिती होते. प्रामुख्याने आपण जे बघाल की हा कचरा 1.5 टनाचा टाकल्यानंतर त्याचं खत बनायला चालू होतं आणि हे खत जे आहे ते 8व्या दिवशी तुम्हाला मिळतं. म्हणजे जसं रेडीमिक्स मध्ये सिमेंट आणि खडी रेती अशी मिक्स केली जाते तशी ही टोगो व्हॅन मध्ये अंतर्गत मशीनच्या माध्यमातून तो ओला कचरा हा फिरवला जातो आणि त्यातनं मग 8व्या दिवशी खत मिळतं. ते साधारणतः 3 किलो खत ह्या 1.5 टन कचऱ्याच्या पाठीमागे मिळतं. म्हणजे दररोज 1.5 टन अशा पद्धतीनं जरी ह्या टोगो व्हॅननी सगळा कचरा माझ्या मतदारसंघातला घेतला तर साधारणतः 200 टन कचरा ह्या ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघामध्ये रोज होतो. त्यापैकी साधारणतः 100% ओला कचरा आणि 100 टन ओला कचरा आणि 100 टन हा सुका कचरा. सुका कचरा हा मार्केटमध्ये विकला जातो कारण त्याला किंमत मिळते. ओल्या कचऱ्याला काही किंमत मिळत नाही. त्यामुळे ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याचा मुख्य प्रस्ताव आमचा आहे आणि हा खत निर्मिती जी आहे आम्ही महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाला देणार आहोत, जेणेकरून वृक्ष प्राधिकरण विभागामध्ये शहरातील जे काही आमची उद्यानं आहेत, मैदान आहेत, त्या बाजूला जी झाडं आहेत त्या झाडांना ह्या खताचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकेल. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर,
84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शासकीय इमारतीत शासकीय निवासस्थाने तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेले रस्ते दुरुस्तीची कामे संबंधित अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कंत्राटदाराने पूर्ण केलेली असून देखील त्या कामाचे पैसे कंत्राटदारांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अद्याप दिले गेलेले नाहीत. यासाठी वारंवार पत्रव्यवहार व पाठपुरावा करून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग व शासन यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे ठेकेदार सांगतात. कामाच्या अनुदानासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अधीक्षक त्यांच्याकडे पाठपुरावा केला असता सदर अधिकारी म्हणतात की आमच्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे सदर ठेकेदार हवालदिल झाले आहेत. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदार यांची प्रलंबित बिले न देता 2023-24 या वर्षाकरिता कोट्यावधींच्या कामांना मंजुरी दिली. मात्र ठेकेदार यांची उर्वरित बिले देण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग टाळाटाळ करते. या व इतर प्रलंबित मागणीसाठी आज समस्त ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागात जोरदार निदर्शने करून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तसेच येत्या 27 जूनपर्यंत आमची प्रलंबित बिले सार्वजनिक बांधकाम विभागाने अदा केली नाहीत तर उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी ठेकेदारांनी दिला आहे. आंदोलन छेडण्यामागचा सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की आत्ताची लोकसभा आणि राज्यसभा बघता शासनाने गेल्या 50 वर्षात जेवढी कामं मंजूर झाली नसतील तेवढी कामं ही 2023 ते 2024 या अर्थसंकल्पामध्ये मंजूर केलेली आहेत. सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाकडची मंजुरी ही साधारणतः 64,000 कोटीची आहे. बिल्डिंग मेंटेनन्ससाठी साधारणतः 2100 कोटीची या लोकांनी कामं काढलेली आहेत. ग्रामीण विकासाच्या दुरुस्तीच्या खाली 25-15ची जी कामं आहेत ती साधारणतः 17,000 कोटीची आहेत. जलसंधारण विभागातले 29,000 कोटीची आहेत. जलजीवन मिशन जवळपास 26,000 कोटी रकमेची आहेत. अशी अंदाजे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार अंदाजे 1 लाख कोटीच्याहून जास्त कामं ह्या शासनाने मंजूर केलेली आहेत. आता शासनाचा जर महाराष्ट्र सरकारचा जर बजेट पूर्ण बघितला तर तोच साधारणतः फक्त 70,000 कोटीच्या आसपास येतो आणि ह्यांनी कामच मंजूर केले ते 1 लाख कोटीच्या वरती, 1,000 लाख कोटीच्या वरती. हे पैसे आणणार कुठून तुम्ही? आणि ही कामं भरण्यासाठी महाराष्ट्रातले जेवढे काय कंत्राटदार आहेत यांनी आतापर्यंत जी काही सुरक्षा अनामत जी काय त्यांना EMD लागते भरायला ती जी भरलेली आहे, फिक्स डिपॉझिट वगैरे लागते ती अंदाजे 10,000 कोटीची आहेत. म्हणजे कंत्राटदारांची 10,000 कोटीची देयक म्हणजे जी आमची जी हक्काचे पैसे आहेत हे यांच्याकडे पडून आहेत आणि ही लोक आम्हाला देयक देत नाहीत. म्हणजे कंत्राटदारांनी करायचं तर काय करायचं? म्हणजे मला हे समजत नाही की शासन एकीकडे सांगते की आम्ही सगळीकडे विकासाचं पर्व करतोय, ते विकासाचं पर्व नसून हे कंत्राटदारांच्या विनाशाचं पर्व आहे असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे. अधिकारी आज अधीक्षक अभियंत्यांना मंत्रालयामध्ये बैठक असल्यामुळे तिकडे गेले होते. उप अधीक्षक अभियंत्यांना आम्ही निवेदन दिलेले आहे, त्यांनी ते स्वीकार केलेलं आणि ते वरती प्रशासनाकडे पाठवतील. परंतु सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की येत्या 27 तारखेपर्यंत आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेले आहे. आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा तसं रितसर पत्र दिलेलं आहे. येत्या 27 तारखेपर्यंत जर आम्हाला आमचा निधी वर्ग नाही झाला तर आम्ही लोक तातडीने 27 तारखेपासून अधीक्षक अभियंत्यांच्या समोर मंडप टाकून आम्ही आंदोलन करणार आहोत. आणि त्यात पण जर पूर्ण दिशा व्यवस्थित नाही झाली, आम्हाला निधी उपलब्ध नाही झाला तर मात्र पूर्ण महाराष्ट्रभर जन आंदोलन उभं राहील. माझा प्रभाग माझी जबाबदारी या शीर्षकाखाली ठाणे पूर्व येथील प्रभाग क्रमांक 20 शांतीनगर विभागात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाचे व गटारीचे घाण पाणी तुंबून घाणीचे साम्राज्य पसरलं होतं. त्यामुळे मच्छर व इतर विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत होता. विभागातील रहिवासी यांनी विधानसभा संघटिका कोपरी पाचपाकाडी व स्थानिक माजी नगरसेविका मालती रमाकांत पाटील व शिवसेना विभाग संघटक रमाकांत पाटील यांना कळवले असता त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून धूर फवारणी व औषध फवारणी करून घेतली. त्यामुळे नागरिकांनी व महिला वर्गाने विधानसभा संघटिका कोपरी पाचपाकाडी व माजी नगरसेविका मालती पाटील, शिवसेना विभाग संघटक रमाकांत पाटील, विभाग प्रमुख प्रशांत पाटील, शाखा प्रमुख उपविभाग प्रमुख जमीर सय्यद, मनीष साळवे, उपशाखा प्रमुख योगेश नवगिरे, उपशाखा प्रमुख अनिल भालेराव, ठाणे महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी यांचे मनपूर्वक आभार मानले. तसेच सदर कामासाठी युवासेना कोपरी पाचपाकाडी विधानसभा उपाध्यक्ष धीरज पाटील व युवासेना कोपरी पाचपाकाडी विधानसभा समन्वयक मयूर ठाकूर यांचे विशेष सहकार्य लाभले. नर्मदा बचाव आंदोलनाच्या वतीने नर्मदा खोऱ्यात बेमुदत आंदोलन पुन्हा सुरू झालं आहे. आंदोलनाच्या नेत्या
मेधाताई पाटकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह 15 जून 2024 पासून बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. बेदखल झालेल्या प्रतिनिधींचे साखळी उपोषण सुरू आहे. आंदोलक काही हजार लोक त्यांच्या पुनर्वसनाच्या हक्कावरती ठाम आहेत. केंद्रीय जल आयोगाच्या 1984 मध्ये अंदाजित केलेली आणि 2023 मध्ये ती बरोबर असल्याचे सिद्ध झालेली बॅकवॉटरची पातळी स्वीकारा. बेकायदेशीररित्या आणि अनियमिततेमुळे घरे, शेती, गुरढोरे आणि माणसे सर्व मालमत्तेचे 2023 मध्ये झालेल्या नुकसानाची बाजार मूल्याने भरपाई द्या. कायदे, धोरण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पूर्ण पालन करून सर्व प्रकल्पे बाधितांचे पुनर्वसन करा. रिक्त पदांवरती पुनर्वसन अधिकारी आणि तक्रार निवारण प्राधिकरण मध्य प्रदेशच्या माननीय सदस्यांची लवकरात लवकर नियुक्ती करा. वरील कामं पूर्ण होईपर्यंत सरदार सरोवराची पाण्याची पातळी 122 मीटर राखा. 17 मीटरचे दरवाजे उघडे ठेवा. या मागण्या घेऊन आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जगदीश खेरालिया, राष्ट्रीय सरचिटणीस श्रमिक जनता संघ, डॉक्टर संजय मंगला गोपाळ, राष्ट्रीय समन्वयक, जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय राजेंद्र चव्हाण, ठाणे लोकसभा समन्वयक भारत जोडो अभियान नरेश भागवाडे, महासचिव, त्याचबरोबर इतर पदाधिकारी व संस्था संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या. किसान मजदूर एकता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. किसान मजदूर एकता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. कौन बनाता हिंदुस्तान? भारत का मजदूर किसान. मेधाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मेधाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नर्मदा घाटी के आदिवासी गरीब शेतकरी किसानों का एकता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. प्रकल्पापासून जे प्रकल्पग्रस्त आहे त्यांच्या पुनर्वसन अजूनपर्यंत होऊ शकलेला नाही. गेले 41 वर्ष नर्मदा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून मेधाताई पाटकर देत आहे. गेल्या आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी भर पावसामध्ये धरणाचा पाणी रोखण्यात आला आणि त्यानंतर मग तो पाणी सोडल्यानंतर संपूर्ण आजूबाजूचा धरणाच्या आजूबाजूचा जो परिसर होता तो जलमय झाला आणि शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झाला. जमिनी गेल्या, पशु गेले, माणसे मेली, तरी सुद्धा सरकार जागा झालं नाही. या वर्षी आता पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. मेधाताई पाटकरांनी 15 जून पासून बेमुदत उपोषण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की धरणाची जी उंची आहे ती 122 मीटरच्या वरती घेऊन जाऊ नये, ती तिथे रोखण्यात यावी. तसेच ज्यांचे पुनर्वसन, ज्यांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, घर गेलेले आहेत, त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावं लवकरात लवकर. आणि त्या विभागामध्ये जे ज्या कारणासाठी ते धरण बांधण्यात आलं त्या कच्छचा किंवा ज्यांच्या दुर्गम भागामध्ये पाण्याची एक थेंब सुद्धा जाऊ शकलेली नाही. तर याचा गोष्टींचा निषेध करण्यासाठी मेधाताई तिथे उपोषणाला बसलेल्या आहेत आणि त्यासाठी आम्ही त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची ठाण्यातील विविध संस्थांचे प्रतिनिधी या ठिकाणी जमलेले आहेत. आणि त्याने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी महाराष्ट्राचे त्यांच्याशी विनंती आम्ही करतोय या आंदोलना माध्यमातून की महाराष्ट्राची जी लाडकी लेक आहे मेधाताई पाटकर, इमानदार नेता, त्यांचा जीव वाचवण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाची आहे. ठाणे शहर पोलिसांच्या 686 जागांसाठी 38,000 उमेदवारांचे अर्ज आले आहेत. ही भरती प्रक्रिया ठाण्यातील साकेत मैदानावरती होणार असून त्यासाठी उमेदवारांना वैद्यकीय तसेच इतर सुविधा उपलब्ध केल्या जाणार असल्याची माहिती ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय, ठाणे शहर पोलीस भरती प्रक्रिया साकेत मैदानावरती संजय जाधव यांनी दिलेली आहे. ठाणे ग्रामीणच्या 119 जागांसाठी 8,034 उमेदवारांचे अर्ज आले असून ही भरती प्रक्रिया बोमरा येथील मैदानावरती 19 जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती ग्रामीणचे अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी दिली आहे. ठाणे शहर दलामध्ये अंमलदारांची 666 तर चालकांची 20 पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे 2022-23 ची भरती प्रक्रिया 5 मार्च 2024 पासून सुरू झाली आहे. मार्च 15 एप्रिल या कालावधीमध्ये पात्र उमेदवारांचे अर्ज घेण्यात आले. आत्तापर्यंत कॉन्स्टेबलच्या 666 जागांसाठी 30,155 पुरुष तर 7,923 तरुणी असे एकूण 38,078 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. चालकाच्या 20 जागांसाठी 408 पुरुष तर 119 तरुणींनी अर्ज भरले आहेत. 119 मधून अवघ्या 7 तरुणींची चालक पदासाठी निवड होणार आहे. ठाणे पोलिसांच्या साकेत मैदानावरती उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया 27 जुलैपर्यंत सुरू राहील.
मैदानी चाचणीसाठी साकेत पोलीस मैदानावरती 100 मीटरचा ट्रॅक तयार करण्यात आलेला आहे, तर गोळाफेकीसाठी 7 मैदाने तयार केली आहेत. तसेच बाळकूम येथे 1600 मीटर धावणे ही मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 100 अधिकारी आणि 500 पोलीस कर्मचारी तसेच 70 मंत्रालयीन कर्मचारी तैनात केल्याची ही माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त जाधव यांनी दिली आहे. पोलीस भरती 2022-23 जी आहे ती आपण दिनांक 19 रोजी साकेत मैदान या ठिकाणी आपण ठाणे पोलीस आयुक्तालयासाठी आपण आयोजित केलेली आहे. सकाळी 6 वाजता ही भरतीची प्रक्रिया चालू होईल. 19 तारखेला साधारणतः 45 दिवस ही भरती प्रक्रिया चालू असून या ठिकाणी साकेत ग्राउंड या ठिकाणी आपण पावसाळा असल्यामुळे पावसाळी मंडप टाकून त्याच्यामध्ये आपण उमेदवारांचं व्हेरिफिकेशन, कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर त्यांची 100 मीटर आणि गोळाफेकीची आपण तिथे चाचणी घेणार आहोत. आणि त्यानंतर 1600 मीटरसाठी जे आहे ते 100 मीटर आणि गोळाफेक हे साकेत मैदान आणि 1600 मीटर जे आहे ते आपण पाईपलाईन रोडला घेत आहोत. साधारणतः 666 पोलीस साठी जागा, पोलीस शिपाई या पदासाठी जागा आमच्याकडे आहेत आणि 20 जे आहेत ते पोलीस ड्रायव्हरसाठी आमच्याकडे जागा आहेत. यासाठी 38,078 एवढे आवेदन अर्ज आलेले आहेत. यापैकी पुरुष जे आहेत ते 30,155 आहेत आणि महिला जे आहेत ते 7,923 आहेत आणि ड्रायव्हर्ससाठी साधारणतः 1,527 हे टोटल अर्ज आहेत आणि त्यापैकी 1408 हे पोलीस शिपाई आहेत आणि पोलीस पुरुष आहेत आणि महिला जे आहेत ते 119 आहेत.